देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। काही माणसांकडून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मारहाण झाली होती, त्या ठिकाणी तुम्ही भेट दिली, आंदोलन सुरू होतं। आता नेमकं काय आवाहन केलं तुम्ही आमदार म्हणून तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना? बीडच्या अतिशय दुर्दैवी घटनेच्या नंतर आपण सर्वच जण या विषयाच्या बाबतीत सतर्क झालोय आणि ज्या घटना आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी घडल्या किंवा तुळजापूरमध्ये जे अशा 2-3 वेगवेगळे विषय पुढे आलेत, त्या अनुषंगाने सक्त सूचना प्रशासनाला दिल्यात। कालच त्या बाबतीतल्या तक्रारी प्राप्त झाल्यात आणि योग्य ती कारवाई चालू आहे। महत्त्वाचं म्हणजे माझं आव्हान असं आहे की राज्य सरकारने 2013 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित केला, ज्याच्यामध्ये पवनचक्की आणि इतर बाबींसाठी जे काही जमिनीचे व्यवहार होतात त्यात जर काही अडचण असेल, कुठे काही लोकांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती आहे आणि प्रांतांच्या एसडीओच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावरच्या समिती आहेत, तिथे त्यांनी तक्रार करणं अभिप्रेत आहे आणि जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या विषयात न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोणाची काही तक्रार असेल या विषयाच्या बाबतीत तर त्यांनी त्यांच्याकडे करावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे। आणि गुन्हेगारी स्वरूपाचं जर काही झालं असेल, कोणी काही धमकी दिली, मारहाण केली, तर आपले जे एसपी आहेत त्यांच्याकडे त्यांनी तक्रार देऊन, पुराव्यानिशी तक्रार देऊन त्यांनी पोच घ्यावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये असा एकही प्रकार घडू नये।